माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके। आज मराठी भाषा गौरव दिन, राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी गारपीट, तर नाशिक जिल्ह्यातील नांदगाव आणि मनमाडमध्ये देखील अवकाळी पावसाची हजेरी। जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित, अंतरवाली सराटीत साखळी उपोषण सुरू राहणार। उपचारांसाठी जरांगे छत्रपती संभाजीनगरमध्ये। लिमिटच्या बाहेर गेलं की आपण त्याचा कार्यक्रम करतोच, नाना पटोलेंकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं अतिशय सूचक वक्तव्य, जरांगेंना गर्भित इशारा दिल्याची ही चर्चा। लोकसभा निवडणुकीमध्ये 12 जागा घेणं शिवसेना आमदारांना मान्य नाही, शिवसेनेनं 18 जागांवर लढलं पाहिजे, आमदारांचा एकनाथ शिंदेंकडे आग्रह। संसदेत मी नवऱ्याला घेऊन जात नाही, खासदार मी आहे, मतही माझ्याकडे पाहूनच द्या, सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना सणसणीत टोला। बारामती लोकसभेच्या तयारीत स्वतः शरद पवार लक्ष घालणार, मंगळवारी बारामती मतदारसंघातील सगळ्या पदाधिकाऱ्यांची पुण्यामध्ये बैठक घेणार। पेटीएम पेमेंट बँकेच्या संचालक बोर्डावरून विजय शेखर शर्मांचा राजीनामा, आरबीआयच्या दणक्यानंतर संचालक मंडळाची पुनर्रचना करण्याचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।